ग्रोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस कंपनीनं कोल्हापूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर मोठा आर्थिक परतावा देण्याचं आमिष दाखवलं. जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीत गुंतवणूक केली, मात्र परतावा मिळाला नाही. आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून 3 वर्षांपूर्वी कंपनीच्या संचालकांविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. मात्र 3 वर्ष उलटली तरी याचा योग्य रीतीने तपास झालेला नाही. वारंवार तपास अधिकारी बदलल्यानं योग्य तपास झाला नाही, असा आरोप गुंतवणूकदार प्रसाद मोहिते यांनी केलाय. 2022मध्ये कोल्हापूरमध्ये शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे ग्रोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस व त्याच्या संलग्न कंपन्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला होता. कोल्हापुरातील गोरगरीब जनतेचे सुमारे 218 कोटी रुपयांहून जादा रक्कम या कंपनीने गोळा केली होती व पळून गेली होती. आणि आज गुन्हा नोंद होऊन 3 वर्ष होत आली तरी पोलिसांच्याकडनं म्हणावा तसा तपास होत नाही आहे. आरोपी अजूनही फरारी आहेत. ग्रोबसच्या 6 कंपन्या होत्या, पण तपासामध्ये 3च कंपन्या दाखवल्या गेल्या. एकूण आरोपी ग्रोबसचे 37 होतात, पण तपासामध्ये 19च दाखवले गेले. त्यामधले पण अजून बरेचसे फरार आहेत. त्यांना 3 वर्ष होत आली तरी अटक केलेली नाही आहे. त्यानंतर आज 3 वर्ष झाले तरी त्या जे आरोपी आहेत त्यांची कुठलीही मालमत्ता जप्त केलेली नाही, आलिशान गाड्या जप्त केलेल्या नाहीत. त्यांनी जे खरेदी केलेलं सोनं होतं, प्रॉपर्ट्या होत्या, त्यातलं काहीही पोलिसांनी आजतागायत जप्त केलेलं नाही. त्यामुळे गोरगरीब जनतेचे पैसे मिळणार कसे, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. एकीकडं अशा गुन्ह्याचे स्वरूप दुसऱ्या कंपनीचं असताना सुद्धा बाकीच्या कंपन्यांचे तपास चांगले होत असताना ग्रोबसमध्ये जाणून बुजून टाळाटाळ करून तपास रेंगाळत ठेवला जात आहे, असं आता इन्व्हेस्टरांना आणि लोकांना वाटू लागला आहे. त्यामुळे आमची मागणी अशीच आहे की ग्रोबसचा तपास वेगानं व्हावा, चांगला त्याला तपासी अधिकारी नेमला जावा, लवकरात लवकर सगळ्या मालमत्ता आरोपींच्या जप्त व्हाव्यात, जेणेकरून गोरगरीब लोकांचे पैसे यातून लवकर रिकवर होतील आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रशासकीय नियमानुसार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळं या प्रकरणाचे तपास अधिकारी बदलल्याचं सांगितलं. सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे हे करत असून तपास योग्य पद्धतीनं सुरू असल्याचं डोके यांनी सांगितलं.